फुले सावित्रीबाई फुले राहत होत्या तो जो वाडा आहे फुले वाडा आपण म्हणूया त्यांना, तर तिथे आजूबाजूला अजिबात जागा नाही आणि म्हणून गेली काही वर्ष आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि तिथल्या लोकांचाही प्रयत्न आहे की तिथून 300 यार्डावर महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले सभागृह वगैरे आहे, तर ते आपण एकत्र जोडून एक मोठा तिथे प्रकल्प राबवण्यात यावा अशा रीतीचा प्रयत्न गेली अनेक वर्ष सुरू आहे. मग त्याप्रमाणे अजितदादांनी त्या 200 कोटी रुपये तिकडे मंजूर केले, 100 कोटी रुपये पाठवले आणि तिथल्या ज्या कमिशनर आणि जे कलेक्टर आहेत त्यांना ते सांगतायत की तुम्ही आजूबाजूच्या जे लोक जे आहेत त्यांना काही लोकांना घरं पाहिजेत, काही लोकांना पैसे पाहिजेत, काही लोकांना आणखी काही पाहिजे असेल तर ताबडतोब हा प्रश्न संपवा आणि कुठेतरी सुरुवात करा. एकदम काय एकाच वेळेला सगळे जाणार नाही. जे लोक इकडे जातील त्यांना घरं पाहिजे, ते घर मंजूर असतील तर तिकडे जातील. आज मागता मला सांगितलं 250 घरं असेल की कधी पण पडतील, ते म्हणतात आम्हाला ताबडतोब द्या. ठीक आहे, जाऊ देत त्यांना. तर त्या संदर्भामध्ये ते रेंगाळलेलं काम होतं म्हणून पुण्याचे सुद्धा आमचे कार्यकर्ते आले होते आणि समीर भाऊ वगैरे सुद्धा त्यांनी पण ते पाहिलं. तर आम्ही त्यांना ते सांगितलं, त्याप्रमाणे ते दादांनी सांगितलं की ताबडतोब जे आहेत लवकरात लवकर जे आहेत जागा खाली कशी होईल हे पहा आणि तिथे मग व्यवस्थित आपल्याला आराखडा करता येईल. हा एक भाग. आणि दुसरं असं होतं की येवल्याला काही जे आहेत आमचे फार पूर्वी काही लोकांना जागा दिल्या होत्या आणि तिथे त्यांनी धंदा सुरू केला, दुकानं टाकली होती. तर कुणीतरी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं तोडा. त्याच्यामुळे ते सगळे जे छोटे छोटे धंदा एक व्यवसाय करणारे होते ते सगळे निराधार झाले आणि म्हणून महानगरपालिकेने 2 इमारती बांधल्या. आता नियमाप्रमाणे जर या इमारती बांधल्या तर त्याचं ऑनलाईन जे आहे सगळ्यांना कळवावं लागतं, कोणी त्याच्यात जातो. ते म्हणतात की मग आम्हाला काहीच फायदा नाही की आम्ही 50 वर्ष तिथे होतो, आम्ही जागा आमच्या तोडल्या, तर आम्हाला अगोदर प्रिफरन्स मिळायला पाहिजे, प्राधान्य मिळायला पाहिजे. तर लातूरच्या संदर्भामध्ये अशी एक केस झालेली आहे की तिथल्या लोकांना अगोदर जागा देऊन नंतर उरलेल्या जागा इतरांना देण्याचं. तर दादांनी ते सुद्धा सांगितलं की हे सुद्धा तपासून जे आहे या संदर्भातलं जो आहे ताबडतोब निर्णय काढा असं संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं. सर, तुम्ही मंत्री असताना शिवभोजन थाळीचा एक क्रांतिकारी निर्णय जो आहे तो घेतलेला होता. कमी पैशांमध्ये गरिबांचं पोट भरावं या मुख्य उद्देश होता. परंतु आता शिवभोजन थाळीची परिस्थिती काय आहे त्या संदर्भात तुमच्या खात्याकडनं काही प्रयत्न सुरू नाही. काही पैसे जे आहेत 20 कोटी रुपये नुकतेच जे आहेत रिलीज झालेले आहेत आणि त्याप्रमाणे ते पैशाचं जे आहे वाटप काही 1-2 महिन्याचे पैसे जे आहेत लोकांना मिळत आहेत आणि बाकी सुद्धा मिळते. परंतु एक आहे की काही ठिकाणी जे आहे त्या शिवभोजनच्या सुद्धा तक्रारी आमच्याकडे येत आहेत. गैरव्यवहार आहे. पूर्णपणे लोकांना 100 थाळ्या काही लोक देत नाही आहेत. फोटो वगैरे जे आहेत डबल फोटो जे आहेत लोड केले जात आहेत. तर माझा सगळ्या आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगणं आहे की असं कुठे जर चाललेलं असेल तर त्यांना एकदा वॉर्निंग द्या. परत जर सापडले तर मात्र जे ते बंदच करावं लागेल. कारण काही लोकांना फार फायदेशीर आहे. 2 लाख लोक रोज जेवणार त्यांना फायदेशीर आहे. काही जे केंद्र आहेत ते जे चालवतात त्यांचं पोटच त्याच्यावर आहे. पण काही चुकीच्या लोकांनी ज्या चुकीच्या पद्धतीने सुरू केलेलं आहे त्यामुळे वरपर्यंत ज्या तक्रारी सगळ्या येतात आणि त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गरिबांना भोगावा लागतोय. वारंवार गैरव्यवहार होत असतील बंद करावं लागेल म्हणजे नेमकं काय? वारंवार गैरव्यवहार होत असतील ऑफकोर्स वारंवार जे गैरव्यवहार करतात त्यांना बंद करण्यासाठीच आम्ही सांगतो. म्हणजे शिवभोजन थाळी त्यांनी बंद करावी नाही, म्हणजे असं आहे की तुम्ही एका ठिकाणी जे आहे शिवभोजन थाळीच्या केंद्रामध्ये सिमेंटच्या गोणी रचून ठेवलेल्या आहेत आणि पैसे मात्र सर चालू आहेत. हे कसं काय शक्य आहे? आता हे सगळं माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः ते चेक केलेलं आहे. तर त्यांना बंदच करावं लागेल मला. हो या आणि तुमच्याद्वारे सुद्धा सर्व शिवभोजनवाल्यांना सुद्धा हीच मी वॉर्निंग देतो आहे की सगळ्यांनी आपले व्यवहार नीट ठेवा म्हणजे मग वर तक्रारी येणार नाहीत. मग आम्हाला पण जे आहे भांडता येतं की बा यांचे पैसे जे आहेत ताबडतोब द्या म्हणून. अशा अनेक योजना आहेत ज्यांना पैसे मिळत नाही त्याच्यामुळे ते बंद
माझ्या योजनेचं मी सांगितलं. चला सर हिंदी में जानना चाहेंगे आज हिंदी में जानना चाहेंगे आज फुले वाले के बारे में. देखिए, फुलेवाड़ा जो है, जहाँ महात्मा ज्योतिराव फुले और माता सावित्रीबाई फुले रहती थी, वो उनका जो घर है, वहाँ जाने के लिए भी गाड़ी, अगर बसेस लेकर लोग जाना चाहते हैं तो नहीं जा सकते हैं, क्योंकि इर्द गिर्द जो है बहुत पुराने घर है, कुछ गिरने को आए हैं, कुछ जो है बाद में जो है निर्माण हुए हैं, तो उनको जो वहां से हटाकर वो बिल्कुल बड़ा एक मैदान वहां अच्छा तैयार हो जाए, और सावित्रीबाई फुले के नाम से दूसरा एक सभागृह है, उससे उसको जोड़ा जाए. वो सिर्फ 300 मीटर के ऊपर है, तो बीच में के सारे लोगों को जो हम ट्राई कर रहे हैं कि वो दूसरी जगह या तो घर ले ले या तो और कुछ रास्ता निकले और वहां से वो हट जाए, और जाने के लिए लोग तैयार भी हैं. यहाँ से 200 करोड़ रुपया वहाँ भेजा गया और मंजूर किया है. 100 करोड़ रुपया तो महानगर पालिका के पास दे दिया गया है. तो वो काम जरा जल्दी हो, इसलिए जो है हमने यहाँ मीटिंग रखी थी अजित पवार साहब के पास, और उन्होंने जो है पुणे के सारे जो कमिश्नर, कलेक्टर और यहाँ के अधिकारियों को सब सूचनाएं दी है. शिव भोजन थाली को लेकर शिव भोजन थाली में मैं इतना ही कहना चाहता हूँ, थोड़ा जो है उनका बिल चुकाने के लिए थोड़े पैसे आए हैं, मगर शिव भोजन थाली में गैर व्यवहार हो रहा है. कुछ लोग जो है गलत काम कर रहे हैं, मतलब 100 थाली देना है तो 100 थाली देना है, तो पैसा आपको मिलना चाहिए, मगर जो है कुछ लोग कम थाली देते हैं, कुछ देते ही नहीं है, कुछ डबल. ऐसी कुछ जो गैर व्यवहार जो है पहले हमने बंद किया था, मगर फिर से बहुत जोर से शुरू है. ऐसा मैंने खुद जो उसको चेक किया और पता चला कि ये सही बात है. तो मैं सारे अधिकारियों को कह रहा हूँ कि वो एक बार उनको वार्निंग दे दो, भाई ठीक ढंग से जो है तुम काम करो, नहीं तो ये तुम्हारा केंद्र हम बंद कर देंगे. और वो करना होगा, क्या करेंगे, गवर्नमेंट का पैसा ऐसा मुफ्त तो नहीं दे सकते हम किसको. सर ये स्कीम चालू रहने वाली है, बंद शिंदे किंवा शिंदे फिलहाल तो चालू रहेगी, मगर ये अगर बहुत बड़े पैमाना पर अगर ये गैरव्यवहार शुरू हो गए तो फिर जो है बुरे लोगों के साथ अच्छे लोग भी जो है तकलीफ में आ जाए. सर, मग स्नेहभोजन झालं, मात्र शिंदेचे बरेचसे आमदार मंत्री स्नेहभोजनाला अनुपस्थित.